आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी शहरामध्ये खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना मजुरी वाढ मिळावी यासाठी आंदोलनं होऊ लागली आहेत। ज्या खर्चीवाले आणि सटवाले यंत्रमागधारकांनी आज आपले यंत्रमाग सुरू केले होते, अज्ञात व्यक्तीने येऊन दत्तनगर परिसरातल्या सुमारे 10 ते 15 कारखान्यात जाऊन यंत्रमागावरील बिमे कापली आहेत। त्यामुळे तणावाचं वातावरण सध्या कबनूर, चंदूर, शाहूनगरमध्ये निर्माण झालंय। आज या कारखानदारांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। इचलकरंजी शहरात यंत्रमाग मोठ्या प्रमाणात आहेत। त्यांना मजुरी वाढ मिळावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। मजुरी वाढ मिळत नसल्यामुळे आणि बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे काही यंत्रमाग धारकांनी आज खर्चीवाले आणि सटवाले यांनी कबनूर, दत्तनगर परिसरात आपले यंत्रमाग व्यवसाय गेल्या काही दिवसांनी बंद होते ते पुन्हा सुरू केले। आज पुन्हा खर्चीवाल्या यंत्रमाग धारक आंदोलकांनी यंत्रमाग बंद ठेवा, आपला लढा सुरू आहे, पण ते न ऐकता शाहूनगर गल्ली नंबर 12-13 मध्ये जाऊन त्या ठिकाणी असलेल्या 15 ते 20 कारखान्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी असलेल्या कारखान्यातील 70 ते 75 बिमे कापली आहेत। त्यामुळं यंत्रमाग धारकांचं मोठं नुकसान झाले। काही काळ तणावाचं वातावरण या ठिकाणी बनलं होतं। कारखाने बंद ठेवा अशा घोषणाही काही आंदोलकांनी दिल्या आहेत। यंत्रमाग धारकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये येऊन आंदोलकांविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती देण्यात आली आणि झालेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर ज्यांनी बिमे कापले आहेत त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। सध्या खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांचं आंदोलन वाढू लागले। त्यामुळे जोपर्यंत आम्हाला मजुरी वाढ मिळत नाही तोपर्यंत शहरातील एकही यंत्रमाग सुरू ठेवणार नाही असा इशारा देण्यात आला होता। आज ट्रेडिंग असोसिएशनच्या पेढीवर जाऊन काही आंदोलकांनी दगडफेक केली, तसंच कपड्याच्या गाठी घेऊन जाणारे टेम्पो अडवण्यासारखे प्रकार घडू लागले। त्यामुळे इचलकरंजी शहरामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू लागली आहे। त्यामुळं प्रशासनानं यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी जोरदारपणे होऊ लागली आहे।